गावात राहून परत म्हणजे बऱ्याच लोकांना समजवलं तर दुसऱ्या दिवशी परत ते विचारणार रामाची सीता कोण असा परत प्रश्न विचारणारच. मग दररोज तेच परत ट्रोलिंग. पहिले 2-3 व्हिडिओ पडल्यानंतर घरात म्हणजे लोक कान भरायला लागलीत पप्पांचं की बाबा असं असं तुझं पोरगं बनवते. आत्ताची आमची पोरं आहेत ती बाहेर पुण्याला जाऊन म्हणजे पगार घेतात, 30-35 हजार रुपये पगार घेतात, अशा गोष्टी सांगायला लागलीत. मग पप्पा पण परत घरात बाहेरल्यांचं ऐकायचं आणि घरात येऊन मग दंगा घालायचं की बाबा तुला काय समजतं का नाही. त्यानंतर विषय असतो तो गावात रेंजचा प्रॉब्लेम असतोय. मी एक व्हिडिओ टाकण्यासाठी पूर्ण 2.5 किलोमीटर सुद्धा चालत गेलोय नुसतं ते व्हिडिओ टाकायला. 5G ला जायचं आणि व्हिडिओ टाकायचा. तो दिवस सगळ्यात खतरनाक दिवस माझ्या आयुष्यातला. त्यावेळी एवढं रडलेलो, लय वाईट वाटलेलं की अनाथ झाल्यासारखं त्यावेळी वाटत होतं आणि त्यावेळी सुसाईड केला असतं तर बरं झालं असतं असं आणि वाटत. पप्पा माझ्याबरोबर 2 महिने सुद्धा बोललं नव्हतं. म्हणजे 2 महिने मी असं वाटत होतं की कोण आपलं ऐकणारं आहे का नाही. मी पप्पांना भरपूर गोष्टी मला सांगायच्या, एक्सप्लेन करायच्या होत्या. म्हणजे ते म्हणतात ना, संघर्ष काळात तुमची साथ देणारी व्यक्ती तुमच्या सुवर्ण काळात तुमच्या यशाचे भागीदार ठरतात. अशी व्यक्ती मला एक मिळाली आणि 4 वर्ष बरोबर त्या व्यक्तीनं म्हणजे मला सांभाळून घेतलं. मी काय करायला पाहिजे काय नको या सगळ्या गोष्टी मला सांगत गेली. ती म्हणजे ती व्यक्ती, मी पुण्याला असताना जेवढं पैसे साठवलेलं जेवढं कमवलेलं ते सगळं माझं संपत आलेलं होतं. घराकडनं मी पैसे घेत होतो. सुरुवातीपासून अडचणी येत होत्या, त्याच वेळी ती माझ्यासोबत होती. जेव्हा मी शून्य होते तेव्हा पण ती सोबतच होती. आणि त्यानंतर विषय असा झाला की मला डाऊनफॉल थोडे मध्ये यायला लागले. मी काहीतरी कोलॅबरेशन किंवा अशा गोष्टीत अडकून राहिलो, त्या माझं रीच होती ती थोडी कमी आली. मग त्यावेळी काय विषय झाला तर त्यांनी धमकी वगैरे दिलेली सगळ्यांच्या समोर वगैरे. पण जेवढं त्यातच पॉईंट झाला की माझ्या ओळखीची जेवढी होती त्याच ठिकाणी आलेली. तर कार्यकर्त्यांनी त्याला व्यवस्थित समजावलं. आता तुम्ही म्हणणार हे नुसतं बोलतंय पण पैसे वगैरे किती कमवतो ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाहीत. तर तुम्हाला एकच सांगायचं की 2 महिन्याला मी जेवढं कमवतोय त्यातनं एक. नमस्कार, मी अमोल सावरे. तुम्ही मला नादो म्हणून ओळखतायच. माझं शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर हे गाव आहे. आता सुरुवातीचा प्रवास हा माझा तुम्ही बघितलायच. आता सगळं मी तुम्हाला डीपमध्ये सगळ्या गोष्टी सांगणारच आहे, त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, मी कसा घडलोय हे सगळं मी आता सांगणारच आहे. आता माझं कौटुंबिक जो पार्श्वभूमी आहे मी ती तुम्हाला सांगणार आहे. माझे वडील शेतकरी आहेत, आई पण हाऊसवाईफच आहे, म्हणजे सगळी शेतातली कामं वगैरे ती करतातच. आता माझं जे शिक्षण वगैरे आहे, लहानपणापासूनच मी शांत आहे आणि हुशार पण आहे. 1ली ते 10वीचं शिक्षण माझं आमच्या हायस्कूलमध्ये घुंगूरमध्येच झालंय. त्यानंतरचं जे शिक्षण आहे ते आपलं कोतोलीमध्ये झालंय. 11वी एका कॉलेजला, 12वी एका कॉलेजला अशा गोष्टी घडत आल्यात आहे. त्यानंतर मी ज्या सुट्ट्या वगैरे पडतात त्यामध्ये गावातल्या व्यक्तीला बाबा पोट भरणं जरा अवघड जाते, म्हणजे पैसा कुठून आणायचा ह्या गोष्टी जी शाळा शिकतात वगैरे त्यांना मग हॉटेलला वगैरे जायला लागते, अशा गोष्टी घडतात. आणि मी गेलोय पण हॉटेलला 1-2.5 महिने पण केलेत. 12वी झाल्यानंतर मी BCA घेतलं. आता BCA का घेतलं, कारण डिप्लोमा वगैरे घेऊ शकत होतो पण गणिताच्या भ्यानं वगैरे सगळं म्हणून मी BCA घेतलं. BCAला एकदाच फक्त आम्हाला मॅथ्स होतं. ह्या सगळ्यातनं कोरोना जेव्हा आला त्यावेळी सगळंच असं वाटलं की शिक्षणच बंद करूया. आणि त्यातच मग कोरोनामध्ये पास कसं तरी झालो. त्यानंतर कोर्स जॉईन केलेत कोल्हापुरात कोर्स जॉईन केल्यानंतर मी पुण्याला गेलो आणि पुण्याला गेल्यानंतर एका कंपनीत वगैरे जॉब लागला. नवीन जॉबला लागलेलो आणि त्यातच सुरुवातीला जॉबला लागून पण फ्रेशर असल्यामुळे लगेच काढून टाकलीत आम्हाला. माझ्याबरोबर जी 5-6 लोक होती त्यांना पण काढून टाकलीत. याचं असं एकदम शॉक बसला की बाबा आता आपण नेमकं काय करणार. आणि एवढं नोकरीची वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मनातनं एकदमच उतरून गेल्यात. गावाकडे जाऊन काहीतरी नवीन मोठं करायचं असं पहिल्यापासून ठरवलेलं, पण ती वेळ येत नव्हती. असं म्हणतात की एका व्यक्तीची वेळ आल्यानंतरच ते पुढच्या गोष्टी आपोआप घडून जातात. मी पुण्याला असताना जेवढं पैसे साठवलेलं जेवढं कमवलेलं ते सगळं माझं संपत आलेलं होतं. घराकडनं मी पैसे घेत होतो. पण विषय असा झाला की घरचे पण कंटाळलेले की बाबा ह्यो पुण्याला जाऊन काम करतोय का आमच्याकडनंच पैसे घेतोय वगैरे. आणि घरात पप्पांनी तर नावच पाडलेलं उधळ्या आला म्हणून. उधळ्या म्हणून पप्पा म्हणतात, कारण पैसे वगैरे मी वाटते त्यांना की मी उधळतोय, पैसे जास्त खर्च करतोय. आणि कसा विषय असतोय की जेव्हा तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात तेव्हा जग तुमच्याबरोबर असते, पण हळूहळू गोष्टी हातातून निष्ठ झाल्या तुम्ही जेव्हा एकटं पडताय तेव्हा तुमच्याबरोबर कोणच नसते. आणि याचा मला कधी प्रत्यय आला जेव्हा माझं मित्र वगैरे माझ्यासोबत होतं, जेव्हा माझ्याकडे जॉब होता, आम्ही कुठेतरी फिरायला वगैरे असं जात होतो पुण्यात. त्यानंतर सगळे पैसे वगैरे मी घालायचो. त्यानंतर जेव्हा माझ्याकडं सगळ्या हातातून गोष्टी निष्ठून गेल्यानंतर माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. मग ते नंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो. म्हणजे रात्रंदिवस मला झोप नव्हती. गावाकडे नेमकं काय सांगायचं की बाबा जॉब गेलाय वगैरे अशा गोष्टी. एक तर ते आधीच घरातल्या टेन्शनमुळे म्हणजे बाबा शेतीत वगैरे अशा गोष्टीत तर बिझी होतीत आणि त्यात आपण जर सांगायला गेलो तर कसं असतंय की त्यांचं
वय वगैरे सगळं म्हणजे कमी कमी होत आलं असते, आपलं वाढत असते, त्यांचं वय कमी होते, आपल्यावर जबाबदाऱ्या वाढत असतात, त्यांच्यावर जबाबदाऱ्या हळूहळू त्याच असतात, आपल्या फक्त वाढत असतात. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी मी स्वतःला सावरून घेतलं. सावरून म्हणायच्या अगोदर काय विषय झालेला की मी 2 वेळा सुसाईड करण्याचा प्रयत्न देखील केलेला, पण मी दिदीच्या रूमवर वगैरे राहत होतो. ही गोष्ट कोणाला माहीत नाही आहे, मी दिदीच्या रूमवर वगैरे राहत होतो, त्यामुळं की म्हणजे म्हटलं कोणावर तरी येईल वगैरे, अशा गोष्टी करणं आपल्या रक्तात नाही, आपण लढूया ह्या परिस्थितीसंग. मग जॉबमधला इंटरेस्ट पूर्ण कमीच झालेला. त्यानंतर मी म्हणजे मला शेवट रे म्हणून आपले निखिलदा चौगले आहेत, त्यांचे व्हिडिओ वगैरे स्टार्टिंग बघत होतो. मग असं वाटत होतं की आपण पण गावाकडे जाऊन अशा गोष्टी दाखवाव्या. ह्याच्या आधी गावातल्या गोष्टी कोणी अशा पद्धतीनं दाखवल्याच नव्हत्यात. मग असा विचार केला की दाखवूया, आपण पण करू शकतोय. पण त्यावेळी पण मी पुण्यातच होतो, सुरुवात केलीच नव्हती. मग जेव्हा मी पुण्यात होतो त्यावेळी बाबा सुसाईडचं वगैरे असं जेव्हा मनात आलं, त्यानंतर सरळ मी मंदिर गाठलं. 2 वेळा अटेम्प्ट केलेला मी. त्यानंतर मंदिर गाठलं की बाबा मंदिरात गेल्यानंतर आपल्याला शांती वगैरे लाभेल. कसं असते, कुठला पण बाहेरचा म्हणजे गावातला व्यक्ती जेव्हा बाहेर जातोय त्याची गावाकडे येण्याची ओढ संपत नाही कधीच. जेव्हा मी म्हणजे त्या फेजमध्येच मी गावाला देखील आलो. गावाला आल्यानंतर म्हणजे माझ्या ओळखी वगैरे झाल्या. मी क्लास पण एक जॉईन केला की बाबा कोल्हापुरातच जॉब लागू दे, कारण कोल्हापुरातलं जे सॅलरी आहे आणि जी पुण्यातली सॅलरी आहे त्यात जमीन आसमानचा फरक आहे. आता इथं जे आपलं सुरुवातीला सॉफ्टवेअर डेव्हलपर वगैरे अशा गोष्टी करतात, एक कंपनीत तर सुरुवातीला बोलतात की फुकट म्हणजे इंटर्नशिपच्या नावाखाली फुकट तुम्ही 6 महिने काढायचं. पुण्यात तसं नाही, पुण्यात 3 महिने तुम्हाला म्हणजे इंटर्नशिपला देतात, बाकीचं व्यवस्थित चालवून घेतात, म्हणजे ठराविक कंपनी. जेव्हा मी पुण्यातनं गावाला आलो आणि कोल्हापुरात जो कोर्स केला त्यावेळी माझी ओळख एका म्हणजे मुलगीशी झाली आणि ती अजूनपर्यंत माझ्यासोबत आहे. आता इथपर्यंत आहे स्टोरी. ह्याच्या अगोदरची स्टोरी ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आता विषय असा आहे की याच्या अगोदर मी तुम्हाला सुसाईड करायला का गेलो ही गोष्ट सांगणार आहे. आता त्याचं कारण असं होतं की जेव्हा आपण घरातनं बाहेर पडतोय कमवायसाठी तेव्हा परत घराकडे पैसे मागू शकत नाही. पण मी घराकडे पैसे वगैरे मागत होतो की बाबा माझं असं पैसे संपत आल्यात, मला थोडं पैशाची गरज आहे म्हणून. पण घरच्यांचं माइंडसेट हा जुना असल्यामुळं, म्हणजे पप्पांचा वगैरे माइंडसेट जुना असल्यामुळे तो विचार करत नव्हते की पोरगं तिकडे जाऊन पैसे उधळते वगैरे, अशा गोष्टी त्यांना वाटत होत्या. माझं पैसे जे गेले ते असा विषय होता की मी एका ठिकाणी जॉबसाठी बघत होतो, वशिला लावायसाठी वगैरे. आपलं कोल्हापूर म्हटल्यानंतर वशिला लावायला ऐकत नाहीत. पण तिथं जो माझा एक पाहुणा होता, त्या पाहुण्याचा एक मित्र होता, तो जॉब लागून वगैरे देता मोठ्या MNC मध्ये वगैरे. अशा गोष्टीत मी 20,000 रुपये वगैरे घालवलेले. मग तेच जे साठवलेले पैसे होते ते संपलेत. परत मला वेळ अशी आली होती की मित्रांच्याकडनं वगैरे असे पैसे वगैरे मागायला लागत होते. ते झाल्यानंतर मी पैसे वगैरे सगळं भरलं, 20,000 रुपये वगैरे भरलं. एक ठराविक 1.5 महिना कसं तरी तिथं मी काम चालू केलं. पण त्यानंतर परत पण मला तिथनं म्हणजे काढण्यात आलं की बाबा स्कॅम म्हणतात ना, की ती गोष्ट एवढी अवघड होती की बाबा आज तिथं गेलोय आणि हळूहळू त्यांची पण कामं कमी आलीत. बाबा आज आपण कामाला गेलोय, 1.5 महिना मी काम केलं आणि त्यांची एक स्कॅम बोलतं किंवा समजते पुढचं व्यक्ती काय करतात वगैरे. एक त्यातलं होतं ते एक ऑपरेशन मॅनेजर म्हणून, म्हणजे जे HR टाईप काम असते तो करत होता, आणि दुसरा तो जे फ्रीलान्सिंग म्हणतात त्या टाईपमध्ये करत होता. पण सांगताना आम्हाला सांगत होता की मी कंपनीत वगैरे तुम्हाला जॉब लावतोय. अशा गोष्टी म्हणजे आमच्याकडनं ते काम करवून घेत होता. पण कसं असते, गावातल्या व्यक्तीला एक गायडन्स नसतोय कुठल्या गोष्टीचा, कसं पुढं जावं वगैरे. ह्या कंपनीत IT कंपनीत वगैरे जायच्या अगोदर जर ह्या गोष्टी माहीत असतील, कुठं अप्लाय करावे किंवा काय करावं, तर त्याचा आपल्याला बेनिफिट ठरतोय. पण त्यामुळं जे पैसे दिलेले ते पण बुडलेत माझे 20,000 रुपये. त्यामुळं मी डिप्रेशनमध्ये भरपूर गेलो होतो आणि त्याच्यामुळेच मी सुसाईड करायचा प्रयत्न केला की आता बास, म्हटलं आता काय अर्थ नाही आहे जगायला वगैरे. तिथं ट्यूब पेटल्यामुळं मी गावाला आलो आणि त्यातच माझी ओळख त्या मुलगीबरोबर झाली. इथपर्यंत आता ओके आहे. आता इथून पुढे मी तुम्हाला नादोची खरी स्टोरी सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचंच आहे तुम्हाला. आता अकाउंटला तेवढं यांच्या सबस्क्राईब करायला विसरू नकोसा. आता विषय असा आहे की जेव्हा मी गावाला आलो त्यानंतर म्हणजे घरात तरी पैसे कसं मागणार की बाबा माझं पैसे संपल्यात वगैरे. पण घरातल्यांचं पण ते सांगितलं ना तुम्हाला की उधळ्या वगैरे अशा गोष्टी. त्यामुळं घरातली जबाबदारी पण आपल्याकडे होती की आपण एवढं मोठं बनलोय, 25 वय आलं तरी पण अजून कमवत नाही, ह्याची लाज पण वाटत होती. पण त्यातच म्हटलं तुम्हाला शेवटरेचं वगैरे व्हिडिओ मी बघत होतो. त्यावेळी आमच्या यात्रेला वगैरे ठरवलं की बाबा आपण असं काहीतरी व्हिडिओ करायचं.
पण एक्झॅक्ट त्याचं नाव सुचत नव्हतं की बाबा नेमकं काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे आणि चॅनलचं नाव काय ठेवायचं. माझा मित्र एक सचिन पाटील म्हणून एक मित्र आहे, तो त्यानं सुचवलं की बाबा तू नादो म्हणून ठेव. जेव्हा 1 वर्ष झालं की जेव्हा आमच्या बांदिवडीमध्ये चिखलकुट्याची शर्यत होती, त्यावेळी ठरवलं की आज काय कंटेंट चांगला भेटणार आपल्याला आणि बैलगाडा शर्यत हे टॉपलाच असते कायम, त्यामुळं म्हटलं आज करून टाकूया व्हिडिओ. मग जेमतेम कसा तरी व्हिडिओ केला आणि त्याला जसं म्हणजे तुम्हाला मार्गदर्शक म्हणून यूट्यूब एक आहेच, त्याबरोबर तुमची आसपासची जेवढी म्हणजे फेमस लोक वगैरे झाल्यात, इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत, ती ठराविक मदत करतातच सुरुवातीला. मग त्यांना विचारून कसं तरी व्हॉइस ओव्हर पण केला. फक्त अजून नाव ठरलेलं नव्हतं चॅनलचं की बाबा नेमकं काय टाकायचं आहे. मग ते व्हिडिओ केल्यानंतर सुरुवातीची माझी व्हिडिओ तुम्ही बघू शकताय माझ्या नादो या यूट्यूब चॅनलला, की त्यात बोलण्याची पद्धत आणि आत्ताची जी बोलण्याची पद्धत आहे यात जमीन आसमानचा फरक आहे. तिथं गेल्यानंतर मग सगळी ओरडायला लागली नादो नादो. म्हणजे मला नाही, जे बैलगाडा शर्यत चालू होती ना, एकेकाला नाद होता ना की बाबा नाद असतोय, नाद म्हणजे एक आवड असते. मग त्यानंतरच क्लिक झालं की बाबा नादो नाव ठेवायला लागते. मग ते व्हिडिओ मी बरोबर 1 महिन्याने टाकलं, ते व्हायरलच गेलं जास्त. मग त्यावेळी डोक्यात ट्यूब पेटली की बाबा आपण पण काहीतरी असं करू शकतोय. आता सुरुवातीला आवड म्हणूनच करत होतो, आता पण आवड म्हणूनच करतोय, पण आता इन्कम त्या प्रकारे होतोय की सुरुवातीची परिस्थिती आत्ताची परिस्थिती खूप बदलली आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही म्हणजे ह्याला जात होतो म्हणजे जॉबला वगैरे नव्हतो, हेच करत करायचं शेती करत करायचं म्हणत होतो. शेती करताना कुठंतरी गेलो तर काहीतरी शेतातलं काम असलं ते दाखवत होतो. परत रानाकडं म्हणजे सुरुवातीची व्हिडिओ ही पठारावरची आहेत की जनावरं वगैरे घेऊन जातोय. आणि जे आमचं गाव आहे ते एक डोंगरात वसलेलं वगैरे बोलतात लोक, तो त्यांचा गैरसमज आहे. एक सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव आहे आमचं, की काय काय लोकांचं असं आहे की आदिवासी एरियात वगैरे आमचं गाव येते, तर तसं नाही आहे अजिबात. तुम्ही एकदा आमच्या गावाला या, त्यानंतर आमचं गाव कसं आहे हे ठरवा. मी गावाला रिप्रेझेंट करायचं काम करतोय. आता विषय असा आहे की मग ते पठाराची वगैरे व्हिडिओ आहेत ही जास्त करून कोणाला बघायला भेटत नाहीत की बाबा गावाकडचं जीवन कसं असते किंवा गावातली लोक कशी राहतात, त्या धारा काढणे म्हणा किंवा ते शेतातली काम करणं, त्यातलं सण वगैरे, ते परंपरा कशी जपतात लोक, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं म्हटलं आपण दाखवूया. ह्या गोष्टी अजून कोणाला माहीत नाहीत. आणि जी गावातली लोकलचीच म्हणजे गावातली जी लोक आहेत ती शहरात जाऊन स्थायिक झाल्यात, त्यामुळं अशा लोकांच्यासाठी मी हे चॅनल काढलं, ज्याचं नाव मी नादो ठेवले. आता ह्यो एक ठराविक लेवलचा हा नादोचा प्रवास आहे. ह्याच्या पुढं पण अजून आहे, अडचणी वगैरे किती आल्या वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता विषय असा होता की मी जे करतोय ते सुरुवातीला कोणालाही गावात आवडत नव्हतं की बाबा हे पोरगं मोबाईल घेऊन बसते, त्यानंतर कामावर कुठं जायत नाही, कायम पडी गावातच आहे, असं व्हायला लागलं. मला पण ते वाईट वाटायला लागलं की आपण आता मी जर नादो नसतो तर कुठंतरी सॉफ्टवेअर इंजिनियर नक्कीच असतो. आणि ती आवड वगैरे होती ते मी पुण्यातच संपून आलो होतो. आता कसं असतं, मी मगाशीच सांगितलं की तुम्हाला तुमच्याकडे सगळं असल्यानंतर जग तुमच्याबरोबर असते आणि लोक वगैरे काय बोलतात याचा विचार अजिबात आपण करायचा नाही. कारण आपण जे करतो ते आपल्या समाधानासाठी करायचं असते, लोकांच्या समाधानासाठी नाही करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जेव्हा ती व्हिडिओ वगैरे चालू केली त्यावेळी आवडत नव्हतं कोणालाच, घरात देखील आवडत नव्हतं. आईला म्हणजे नातेवाईक वगैरे सगळे ट्रोल करायचे. पण हळूहळू जसं व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले तसं बाहेरच्या लोकांना म्हणजे कसं असते, जिथं पिकतं तिथं विकत नाही. म्हणजे ज्या गावात लोक म्हणजे तो फेमस वगैरे असा व्यक्ती असला त्याला गावात किंमत नसत्या, पण बाहेर भरपूर किंमत असत्या. पण ती आत्ता जसं वाढत चालले ना, जसे फॉलोअर्स वाढत आहेत, जसे नवीन लोक ओळखतात, भरपूर प्रकारचे पोलीस म्हणा, वकील म्हणा, डॉक्टर्स म्हणा, असे आत्ता नेटवर्कमध्ये लोक भरपूर आल्यात, पॉलिटिशियन पण भरपूर आहेत. पण त्यावेळी तसं नव्हतं, त्यावेळी कुत्रंसुद्धा ओळखत नव्हतं, पण आत्ता भरपूर जण ओळखत आहेत. कुठं गेलो तर एखादा जरी, आता उदाहरण तर सांगतो, आता आमच्या गावातला व्यक्ती जर बाहेर कुठंतरी गेला आणि त्याला जर कोणतरी विचारलं की बाबा तुझं गाव कोणतं, तर त्यानं सांगितलं घुंगूर, तर ह्यो व्यक्ती बोलतो की अरे तू त्या नादोच्या गावचा काय. मग तो व्यक्ती मला परत सांगत होतो की अरे असा व्यक्ती भेटलेला. मग हे बघून लय भारी वाटते की बाबा आपल्या गावाचं नाव म्हणजे त्याला आपलं नाव लगेच जोडून येते आपल्या गावाच्या नावाला, त्यामुळं हे एक भारी वाटते. सुरुवातीला प्रॉब्लेम होता की माझं Redmi 6A मोबाईलमधनं मी सगळं शूट करत होतो, एक छोटासा मोबाईल होता. आणि शेवटरेनं पण सांगितलं की बाबा तू आता जे काय मिळते त्यातनंच शूटिंग कर, तू परत मोबाईलची वाट बघत बसणार किंवा चांगल्या क्लॅरिटीची वाट बघत बसणार तर कोणतरी दुसरंच तुझ्या पुढं गेलेलं असणार. मग तसं मी विचार हे केलं की शेवटरेचं ऐकलं आणि जे आहे ते मोबाईलमध्ये मी चालवल्यानंतर हळूहळू मी गावातल्या सण वगैरे दाखवायला लागलो. त्या सुरुवातीला माझं म्हणजे आपलं गणपतीच्या गोष्टी वगैरे, मी गणपतीचा आता जो
आपला सण आहे ते सगळं दाखवलं. त्यानंतर दसऱ्याचं वगैरे अशा गोष्टी. गावातल्या पद्धती आणि शहरातल्या पद्धती यात जमीन आसमानचा फरक आहे. शहरात कसं तेवढ्यापुरतंच आवरतात, एक म्हणजे ठराविक गोष्टी करतात, पण गावात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या म्हणजे जे देवधर्म आहे ते जपत सगळ्या गोष्टी केल्या जातात. पहिले 2-3 व्हिडिओ पडल्यानंतर घरात म्हणजे लोक कान भरायला लागलीत पप्पांचं की बाबा असं असं तुझं पोरगं बनवते. आत्ताची आमची पोरं आहेत ती बाहेर पुण्याला जाऊन म्हणजे पगार घेतात, 30-35 हजार रुपये पगार घेतात, अशा गोष्टी सांगायला लागलीत. मग पप्पा पण परत बाहेरल्यांचं ऐकायचं आणि घरात येऊन मग दंगा घालायचं की बाबा तुला काय समजतं का नाही, एवढं शिकवून आमचं फुकट गेलं, एवढा पैसा घालून आमचं फुकट गेलं. मग हे कुठंतरी मनाला लागायचं. पण परत आणि मी सांगायचो की हे दिवस बदलतील, आपण फक्त प्रयत्न करत राहायचं. ह्याच्यात भरपूर ट्रोलिंग झालं सुरुवातीला, स्वतःच्या गावातनं वगैरे ट्रोलिंग झालं. त्यानंतर विषय असतो तो गावात रेंजचा प्रॉब्लेम असतोय. मी एक व्हिडिओ टाकण्यासाठी पूर्ण 2.5 किलोमीटरसुद्धा चालत गेलोय नुसतं ते व्हिडिओ टाकायला. 5Gला जायचं आणि व्हिडिओ टाकायचा. आता विषय असा होता की मी त्याच दरम्यान गावाला येऊन एक शॉर्ट फिल्म लिहिली होती. जेव्हा पुण्याला होतो मी त्यावेळी त्याचं सगळं मॅनेजमेंट केलं होतं की बाबा कसे शॉर्ट फिल्म असणार वगैरे. आणि त्यानंतर मी आलो गावात आणि सगळे लोकांना वगैरे गोळा केलं आणि कर्तव्य की कर्म म्हणून माझी एक मराठी शॉर्ट फिल्म आहे ती मी शूट केली. मग ह्यावेळी लोकांना काय वाटलं की मी पत्रकार आहे. अजून पण लोक मला पत्रकारच म्हणतात की गावात राहून गावातल्या गोष्टी दाखवतोय म्हणजे पत्रकार आहे. पण एक असू ती गोष्ट वेगळी आहे. ज्यांना माहीत नाही ते असंच बोलणार आणि ज्यांना माहीत आहे ते इन्फ्लुएन्सरच समजणार. इन्फ्लुएन्सर म्हणजे काय विषय होतोय की ज्याच्याकडून लोक काहीतरी गोष्टी घेऊ शकतात असा व्यक्ती, म्हणजे काहीतरी शिकण्यासारख्या गोष्टी वगैरे घेऊ शकतात. मग त्यानंतर गावात शॉर्ट फिल्म काढली आणि भरपूर लोक मग समजू लागले की पोरगं काहीतरी करतंय. मग हळूहळू लोक ट्रोल करायचं कमी आलेत, पण घरातलं काय वातावरण चेंज होईना. बाहेरची म्हणजे गावातली पण मानायला लागलीत की बाबा पोरगं काहीतरी कष्टाळू आहे, करते. मग सन्मान मिळू लागला बाहेर शाळेतनी वगैरे, बाबा गावचा मुलगा हे गाव रिप्रेझेंट करायला आहे, ह्याच्यासाठी पण लोक हे करायला लागलेत. पण आपलीच माणसं जवळची जी आहेत ती ट्रोल करायचं काय थांबवत नव्हतीत. काहीतरी का पप्पांचं कान भरणार किंवा मला मुद्दा म्हणून म्हणणार तू गावातच राहा, गावातच हे कर, तुझा काय विकास होणार नाही, असं तसं सगळ्या गोष्टी चालूच होत्यात. पण त्याच वेळी ठरवलं की आपलं दिवस आल्यानंतर ह्यांची तोंड बंद करायचीत, काय पण होऊ दे. मग ते एक डायरी मी लिहून ठेवतोय दररोज की बाबा ठराविक गोष्टी कशा कशा म्हणजे कोण काय बोललंय किंवा त्या दिवशी काय नेमकं घडले, त्या गोष्टीतनं आपण बाहेर कसं पडायला पाहिजे होतं, अशा गोष्टी सगळ्या लिहून ठेवल्यात. आता पहिलं म्हणजे पप्पा वगैरे बोलल्यानंतर लय वाईट वाटायचं. पप्पांना एकदा समजावलं की बाबा असा विषय आहे, तुम्ही बोला किंवा नाही बोला, मी सगळ्या गोष्टी तिथपर्यंत घेऊन जाणार जिथपर्यंत माझं मला समाधान वाटत नाही की बाबा मी काहीतरी केलंय असं. आता विषय असा आहे की एकदा काय झालं, जेवायला बसल्यानंतर पप्पा बाहेरच्यांचं ऐकून आलेत. आणि आता कोल्हापूरची भाषा म्हणजे कसा विषय असतोय की शिवीशिवाय पर्याय नाही. लाडात, प्रेमात किंवा रागात असली तरी ती शिवी देतातच, काय त्यात विषयच नाही सोडा. पप्पा आल्यानंतर बाहेरच्यांचं ऐकूनच आले होते पोरगं काय करते वगैरे अशा गोष्टी. मग त्यांना बाहेर हे वाटायचं की बाबा लाज वाटायची की बाबा आपलं पोरगं पुण्यातनं जॉब सोडून इकडं आले आणि आता गावात काहीतरी व्हिडिओ बनवते आणि लोकांना आपण कसं सांगणार. जर कोणीतरी विचारलं तर बाबा पोरगं काय करते तर त्यांना सांगता येत नव्हतं की बाबा नेमकं काय चाललंय, गावातनं व्हिडिओ करत फिरतोय एवढं सांगणार काय, ह्या अशा गोष्टी सांगू शकत नव्हत्यात. त्यामुळे घरात आलं तर आणि भरपूर बोललेत की तुझा काय उपयोग नाही, तू काय करतोयस ते पहिलं बंद कर आणि जॉबच्या मागायला लाग. मग त्यावेळी तो दिवस सगळ्यात खतरनाक दिवस माझ्या आयुष्यातला. त्यावेळी एवढं रडलेलो, लय वाईट वाटलेलं की अनाथ झाल्यासारखं त्यावेळी वाटत होतं. आणि त्यावेळी सुसाईड केला असतं तर बरं झालं असतं असं आणि वाटत. पण जी व्यक्ती होती माझ्यासोबत तिनं सांभाळून घेतलं होतं मला. तिनं आधी सांगितलेलं की ह्या गोष्टी होतील पण तू खचून जाऊ नकोस. आता ती व्यक्ती मी पुढे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार, फक्त ह्यातनं गावातला विषय कव्हर करतो आणि मग तो विषय मी तुम्हाला सांगणारच आहे. विषय असा होता की पप्पांना हे आवडत नव्हतं की मी व्हिडिओ वगैरे करतोय. पप्पा माझ्याबरोबर 2 महिने सुद्धा बोललं नव्हतं. म्हणजे 2 महिने मी असं वाटत होतं की कोण आपला ऐकणार आहे का नाही. मी पप्पांना भरपूर गोष्टी मला सांगायच्या, एक्सप्लेन करायच्या होत्या, पण पप्पा ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीच नव्हतं. तू पहिला कामावर जा, अशा गोष्टी चालू होत्यात. म्हणजे तसं मनानं खूप चांगला व्यक्ती आहेत, पण विषय कसा आहे की लोक कान भरतात, लोकांचं कामच आहे ते एकमेकाची वाट लावणं वगैरे. आणि ते तसं होत होतं. गाव लेवलला तरी भरपूर होते, शहरात समजतं तरी लोकांना. गाव लेवलला कसं जरा चांगलं वागतात आणि बरोबर काटा काढतात. त्यानंतर पप्पा बोलत नव्हतं
त्याच कालावधीत मी एक व्हिडिओ केला कोलोलीचा गाडाई देवीचा व्हिडिओ, आणि गाडाई देवीची कृपा माझी एवढी झाली की ते व्हिडिओ माझं मिलियनपर्यंत गेले. ती 2-3 व्हिडिओ केल्याने सलग मिलियनमध्ये गेलेत. आणि लोक मला काय काय गावात भेटायला यायचीत की बाबा अमोल सावरे कोण, अमोल सावरेचं घर कोणतं, असे मोठे मोठे लोक मला भेटलेत. गावचे सरपंच म्हणा, बाहेरच्या गावचे मोठे मोठे बिझनेसमॅन असं सुद्धा गावाला आल्यानंतर म्हणजे घुंगुरातून जाताना अमोल सावरेचं घर कुठलं हे सुद्धा विचारलंय. आलेत, चहा वगैरे पिऊन गेलेत. मग ते पप्पांना वगैरे भारी वाटायचं. आता ह्याच फेजमध्ये अनेक सांगतो, पावसाळ्यातनं एक विषय झालता की एक पुण्यात राहणारं पोरगं आपल्या इकडं एक करजपेन म्हणून आहे, कोकण करजपेन म्हणतात, तिकडं तो बाईक ॲक्टिवा वगैरे म्हणतो आपण स्कूटी टाईप, ते घेऊन आलता. आणि पावसाळ्यातनं कसं असते, सह्याद्रीचं वारं कसं फिरतंय हे फक्त तिथं राहणाऱ्या व्यक्तीलाच माहीत असते. मग आम्हाला माहिती आहे बाबा पाऊस असल्यानंतर काय कशा गोष्टी हँडल कराव्या, ते वारं वगैरे असताना ते रानातनं वगैरे जावं का नाही वगैरे. ते कार्यकर्ता एकतर त्याला माहीत नव्हतं काय रोड वगैरे, तो तिकडनं कराडमधनं आत इकडं आपल्या कोल्हापुराकडं कराडकडनं इकडं बांबवडीकडे शिरला. बांबवडीतनं त्याला वरती यायचं सुद्धा माहीत नव्हतं. आमची भेट झालेली बांबवडीत झालेली. पुढं आलो पिशवीत, त्या व्यक्तीनं गाडी पिशवीत घातलेली. कुठं एक रस्त्याला लागून एक रोड जातोय जंगलात, तिकडे त्यानं गाडी घातलेली चिखलात वगैरे. आम्ही विचार करतोय काहीतरी विषय काम असेल. थोडा वेळ आम्ही थांबलो दुसऱ्या खोतवाडी या गावात. तर मागणं चिखलानं घालून कार्यकर्ता आलेला, तिथं त्याला थांबवला. आम्हाला म्हणजे खात्री पटली की बाबा बाहेरचाच व्यक्ती आहे. त्याला विचारलं की बाबा नेमका विषय काय. तर सुमारे 7:30 वाजता संध्याकाळच्या आम्हाला तो व्यक्ती भेटला. त्यानंतर तो गावात त्याला आम्ही आणला. गावात चहा वगैरे पाणी वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या. आणि त्यानंतर तो बोलला की मला सोडून या तुम्ही कोकणे करजपेनमध्ये, कारण त्याची बहीण वाट बघत बसली होती आणि पाऊस तरी जोराचा चालू होता. जगाच्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात जावा, पण माणुसकी हा विषय आला तर कोल्हापूरचं नाव टॉपलाच असते. ह्याचाच बोध घेऊन आम्ही काय विषय केला की तो व्यक्ती आमच्याकडे मदत मागू लागला की भावानं मला 7:30 वाजता का असं ना पण घालवा व्यवस्थित त्या माझ्या बहिणीकडे. मग ह्यातून काय विषय झाला, एक बहीण आपल्या भावाची वाट बघत बसलेली आणि त्याची फॅमिलीचं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं की तो पोहोचेल का नाही वगैरे अशा गोष्टीत. मग आम्ही काय केलेलं की घरात सांगितलं नव्हतं, आमच्या घरात सांगितलं नव्हतं की आम्ही त्या पोरग्याला सोडायला जाणार आहे. मग इकडं आमची पण काळजी करीत बसलेली. तर त्याला घेऊन गेलो नांदगाव. त्यानंतर एक जंगलातनं जायचं होतं, माळापुढे साईडनं वगैरे जायचं होतं. पण पाऊस पण जोरात होता, वारं पण जोरात होतं आणि एखाद्या नवीन लोकांची खरंच तिथं फाटली असती. पण आमचं काय विषय झाला, आम्हाला त्या वातावरणाची सवय आहे, गावाकडच्या वातावरणाची सवय आहे, त्यामुळे काय वेगळं असं वाटतच नव्हतं. पण असं म्हणतात ना, परिस्थिती जितकी बिकट मराठी तितकेच तिखट, असा विषय होता. म्हणून एक ठरवलेलं भावाला मदत करायची, त्याच्या बहिणीपाशी सोडायचं आणि मगच परत यायचं. तिथं गेलो वगैरे, त्याला व्यवस्थित सोडला त्याच्या दाजीपाशी. तिथं त्यानंतर बहिणीचं वगैरे झालं, भेट वगैरे झाली सगळी त्यांच्याबरोबर. त्याला सोडून आलो आणि 1 महिन्यानंतर ते सगळे लोक, त्याची जी फॅमिली, जी पुण्याची फॅमिली आहे, ती सगळी आमच्या घरला आलेत आणि ह्याच वेळी पप्पांचं आणि माझं भांडण झालेलं. मग त्यावेळी विषय काय झाला की तो व्यक्ती आलेत आमच्या घरात, चहा वगैरे झाले. 10-12 व्यक्ती होते त्याच्या फॅमिलीचे आणि त्यांनी मग आमचे आभार मानलेत की खरंच तुमचा मुलगा लय चांगला आहे वगैरे. त्यानंतर तो दुसऱ्यांना मदत करतोय आणि तुम्ही खरंच एक चांगल्या व्यक्तीला जन्म दिलाय. हे ऐकून आईला पण भारी वाटलेलं, कारण माझ्या पहिल्यापासून चांगले संस्कार केल्यात आणि आईवडील पण चांगले आहेत. फक्त लोकांचं, बाहेरच्या लोकांचा ऐकून काहीतरी विषय करतातच, त्यात काय विषयच नाही सोडा. आणि जे सोबत आले 10-12 जण, त्यांनी पप्पांचं माझं भांडण झालेलंच, त्यांनी काय विषय केला, पप्पांच्या हातात 500 रुपये ठेवलेत. पप्पांना समजा हे पैसे कसले आहेत. मग ते बोललेत की तुमच्या मुलांना आमच्या मुलाला सुखरूप घरी पोहोचवले याच्यासाठी हे पैसे आहेत. मग पप्पांना त्यावेळी भारी लय वाटलेलं की बाबा पोरग्याने काहीतरी करून दाखवले. आणि ते पैसे घेतलं नाहीत पप्पांनी. पप्पा म्हटलं तर असू दे जावा. चाय पाणी वगैरे घेऊन त्यांना घालवलं. संध्याकाळचा काय विषय झाला, पप्पांना एकदमच बोललेत की बा जे करतोयस ते कंटिन्यू ठेव, त्याचबरोबर काहीतरी मिळकत कर याच्यामधनं. मग त्यावेळी डोक्यात टूप पेटली की आता करतोय ते चालू ठेवायचंच, आता कोणाला ऐकायचं नाही, तटायचं नाही कुठं. सुरुवातीपासून मी गावातले व्हिडिओ करतोय, त्याचबरोबर मी ॲडव्हर्टायझिंग पण करायला लागलो आणि त्याच्याबरोबर मी नादो ॲडव्हर्टायझिंग ही स्वतःची एजन्सी काढली. याचा लोकांना काय फरक पडत नाही, तुम्ही किती कमवताय याचाच फरक लोकांना पडतोय. आणि याच्या थ्रू मी काय केलं, 1-1.5 लाख रुपये कमवलेत आणि मी तेच घरात दिलेत. मग घरातल्यांची तोंड बंद झाली, त्याचबरोबर आता बाहेरच्यांची पण तोंड बंद करायची होती. तर आणि जे हे केलेलं, जेवढं कमावलंय त्याच्याबरोबर जे शिल्लक ठेवले त्यातनं मी गाडी घेतली स्वतःची, माझी 1.25 लाखाची गाडी मला बसली. आता याच्याबरोबर बाहेरच्यांची पण तोंड बंद झालीत आणि घरातल्यांची पण तोंड बंद झालीत. घरातली एक खुश होतीत की बाबा पोरगा आता आपलं कमवायला चालू झाले आणि त्यानं पैसे वगैरे आता देते, त्यामुळे त्यांचा विश्वास बसला, हे करते ते चांगलंच करते. थोडासा घरचे पण अजून पण नाराज आहेत, अजून भरपूर गोष्टी आहेत त्याबद्दल नाराज आहेत.
आणि बाहेरच्यांचं काय झालं, गाडीचं मी दाखवल्यानंतर बाहेरच्यांची प्रॉपर तोंड बंद झालीत. बाबा हे पोरगं गावात फिरते नुसतं मोबाईल घेऊन, ह्याला काही कामधंदे नाहीत अशी लोक बोलत होती. पण गाडी जेव्हा घेतली त्यानंतर मग गप्पच बसलेत आता कार्यकर्ते. जेव्हा नादोची सुरुवात होती त्याच्या अगोदर मला सगळी वाईट लोकच भेटलेली, म्हणजे मी पूर्ण शून्यात होतो. पण आता नादो पूर्ण वरती म्हणजे टॉपला गेले आणि भरपूर लोक मला ओळखतात. आणि याचाच एक हे म्हणून म्हणजे याचाच उपयोग झाला मला कधी, जेव्हा मला रेडिओ सिटी या प्लॅटफॉर्मनं बोलवलं. आणि त्यावेळी एवढं भारी वाटत होतं की गावातल्या पोरग्याला पूर्ण रेडिओ सिटीमध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलवले, ही माझ्यासाठी लय मोठी गोष्ट होती. आणि मी त्यानंतर रेडिओ सिटीला इंटरव्ह्यू केला. परत प्रगती काय माझी थांबत नव्हते, अजून पण आहे, अजून पण टॉपलाच जाते. जसा तुमचा स्टॉक मार्केटचा रेशो वरती जातोय तसं माझा कधी खाली आलेलं नाही आता सुरुवात केल्यापासून. आणि विषय असा आहे की तिथं इंटरव्ह्यू वगैरे झाला, मग तो इंटरव्ह्यूचे व्हिडिओ भरपूर लोकांनी बघितलेत. आणि जे मी क्लिनिकचे वगैरे अशा व्हिडिओ करायला लागलो नादो ॲडव्हर्टायझिंग थ्रू, त्यामुळे पेशंट पण येऊ लागले लोकांच्या क्लिनिकला. बऱ्याच जणांचं बंद पडतेलं बिझनेस पण चालू झालं आणि ते आता चांगल्या रीतीनं चालू पण राहिले. त्या नेटवर्क एक वाढला, ते एक भारी वाटते. जिथे जाईल तिथं लोक मला ओळखू लागतात, म्हणजे तू नादो काय, तू घुंगूरचा काय वगैरे अशा गोष्टी. मग गावातल्या लोकांना पण आता गावातले लोक पण खुश आहेत, घरातली पण खुश आहेत, आता सगळेच खुश आहेत. माझा हा संपूर्ण प्रवास असा होता की बाबा हे पोरगं करणारच नाही, काय करू शकत नाही, इथपासून हे पोरगं काहीतरी करून दाखवणार, इथपर्यंतचा प्रवास आहे. अजून पण पुढे भरपूर गोष्टी करायच्या आहेत. या पूर्ण माझ्या संघर्षाच्या काळात म्हणजे ते म्हणतात ना, संघर्ष काळात तुमची साथ देणारी व्यक्ती तुमच्या सुवर्ण काळात तुमच्या यशाचे भागीदार ठरतात. अशी व्यक्ती मला एक मिळाली. आणि 4 वर्ष बरोबर त्या व्यक्तीनं म्हणजे मला सांभाळून घेतलं. मी काय करायला पाहिजे, काय नको, या सगळ्या गोष्टी मला सांगत गेली. ती म्हणजे ती व्यक्ती आजही माझ्या आयुष्यात आहे आणि तिच्यामुळेच नादो हा घडलाय. म्हणजे हे श्रेय माझ्या आईला पण जाते, माझ्या बहिणीला पण जाते, पण त्याच्या कितीतरी पटीनं जास्त त्या व्यक्तीला जाते. कारण ती व्यक्ती सोबत आहे म्हणूनच आज नादो तुम्हाला इथं दिसतोय, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जातोय, अजून पण पुढे जाणारच आहे. आणि त्या माध्यमातून हे सगळं करत करत पैसे पण कमवायचं. आता किती माणूस पैसे नको नको म्हणला तर पैसे हे कमवायला लागतात आणि त्याची गरजच असते. अन्न वस्त्र निवारा आहे, त्याचबरोबर पैसे पण लागतात, ही पण एक गरजच झाली लोकांची. सुरुवातीपासून अडचणी येत होत्या, त्याच वेळी ती माझ्या सोबत होती. जेव्हा मी शून्य होते तेव्हा पण ती सोबतच होती. आणि त्यानंतर विषय असा झाला की मला डाऊनफॉल थोडे मध्ये यायला लागले. मी काहीतरी कोलॅबरेशन किंवा अशा गोष्टीत अडकून राहिलो, त्या माझं रीच होती ती थोडी कमी आली. त्यामुळे काय विषय झाला, याचा परिणाम मला ॲडव्हर्टायझिंगवर पडू लागला. मग कसं असतं, आमचं बजेटिंग वगैरे ठरवताना लोक तुमची रीच बघतात, फॉलोवर बघते. फॉलोवर काय मॅटर ठरत नाही, सोडा, तुमची रीचच मॅटर ठरते. अशा वेळी मला म्हणजे जोरात प्रॉब्लेम येऊ लागला. परत त्या व्यक्तीनं समजावून सांगितलं की बाबा असं नाही, तिथं परत डिप्रेशनमध्ये गेलो. आता विषय असा होता की ज्यावेळी मी म्हणजे पडलोय त्यावेळी त्या व्यक्तीच्या साथीनं परत उभा राहिलोय. आणि मी ॲडव्हर्टायझिंग वगैरे आता करतोय, त्या व्यक्तीचा भरपूर मोठा हात आहे. त्याचं स्क्रिप्ट लिहिणं, त्याचं एडिटिंग कसं असायला पाहिजे, ह्या गोष्टी त्या व्यक्तीनं सगळ्या समजावून सांगितल्यात. माझ्यावर सगळा म्हणजे विषय कसा असतोय की सगळा आशीर्वाद हा कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीचा आहे. आणि तिनं जे आतापर्यंत यश दिले ते भरपूर मला मिळाले. आता याचं म्हणजे का मी असं सांगावलं, जेव्हा मी कोल्हापूरला आलो त्यानंतर मला एक फॅन भेटला. आणि तो फॅन एवढा एक्साइट होता, कारण कसा विषय होता, गाव सोडून त्याची फॅमिली वगैरे ती सगळी कोल्हापुरातच राहत होती. आणि हे म्हणजे गावच्या गोष्टी त्याच्या वडिलाला वगैरे माहीत होत्या, पण त्याला माहीत नव्हतं. आणि ती व्यक्ती वगैरे गावाकडे येत नव्हते जास्त, असं तो सांगत होता. मग त्यानं आम्हाला हॉटेलला वगैरे नेलं, त्यानंतर त्यानं जेवण दिलं, सगळं बिल वगैरे त्यानंच भागवलं. आणि मला आश्चर्य वाटत होतं की आता कोण कोणासाठी एवढं करते. आणि आपल्या नजरेत माहीत असते आपण किती लेवलला आहे. त्यामुळे तो समोरचा व्यक्ती मला एवढं म्हणजे काबिल समजतोय किंवा एवढं महान लोक आपल्याला समजतात, हे बघून सगळं लय भारी वाटते. आता जी गोष्ट मी सांगणार आहे ती तुम्हाला म्हणजे भरपूर जण पटेल पण आणि नाही पण. आता विषय कसा झालेला आपल्या भागातच, म्हणजे सोशल मीडियाचा काय विषय आहे, जसं तुमच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत तसं तुमचा तिरस्कार करणारी पण माणसं आहेत. जेव्हा मी बांबवड्याला येत होतो तेव्हा आसपासच्या गावात काहीतरी 2-3 कार्यकर्त्यांनी मला अडवण्याचा प्रयत्न केलेला. आणि काय विषय त्यांना कुठला आवडला नाही काय माहीत, मी काहीतरी DM वगैरे केला नाही किंवा अशी पण नाराज होत्यात. मेसेज केला नाही का ना, त्यांनी रिक्वेस्ट वगैरे पाठवले, आपण बोललो नाही तरी पण नाराज होत्यात, त्यांना रिप्लाय दिला नाही तरी पण नाराज होत्यात. एक तर कार्यकर्ते कोलॅबरेशन कर म्हणून मागच लागतात. आणि यातच त्या कार्यकर्त्यांनी मला अडवलं होतं. मी अजून कुणाला ती गोष्ट सांगाय नाही, जर माझ्या लोकांना काय आली तर त्यांचं अवघड होऊन बसेल. आणि त्यांचं चेहरं वगैरे म्हणजे बघून आहे कार्यकर्त्यांचं. मग त्यावेळी काय विषय झाला तर त्यांनी धमकी वगैरे दिलेली सगळ्यांच्या समोर वगैरे. पण जेवढं त्यातच पॉईंट झाला की माझ्या ओळखीची जेवढी होती त्याच ठिकाणी आलेली, तर कार्यकर्त्यांनी त्याला व्यवस्थित समजावलं
आता विषय कसं झालेला, लोक आपल्यावर एवढी प्रेम करतात की नादोची फॅमिली का स्ट्रॉंग आहे हे मी तुम्हाला सांगतोय की माझ्यावर जेवढी संकटे येतात त्याच्या अगोदर माझे फॅन्स त्यांना हँडल करतात, म्हणजे त्यांच्या तिकडं माझ्यापर्यंत यूज देत नाहीत त्या गोष्टी. आता तुम्ही म्हणणार हे नुसतं बोलतंय पण पैसे वगैरे किती कमवतो ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाहीत. तर तुम्हाला एकच सांगायचं की 2 महिन्याला मी जेवढं कमवतोय त्यातनं एक बाईक येते, एवढं मी कमवतोय आणि त्यात मी समाधान आहे की बाबा जे मला आवडते त्यात कसं असते माणसाचं, जेवढं आपण करतोय आणि त्यातनं जर आपल्याला समाधान भेटत नसेल तर तिथल्या तिथे ते काम सोडावं आणि जे आवडते तीच गोष्ट करावी. कारण कसं होते, माणसाची परिस्थिती बदलते पण मनस्थिती बदलत नाही. माणूस पैसा कमवायला लागला तर त्या पैशाच्या फ्लोमध्ये त्याला भान राहत नाही की बाबा आपण काय करतोय वगैरे अशा गोष्टी. तर या पूर्ण प्रवासात मला 3 लोकांनी चांगलं मार्गदर्शन केले. ते म्हणजे ट्रॅव्हल स्टार दादा आहेतच, म्हणजे आपले स्वप्नीलदा. दुसरं म्हणजे आपलं शेवट रे निखिलदा. तिसरं म्हणजे ती व्यक्ती जी माझ्याबरोबर 4 वर्ष आहे ती व्यक्ती, त्याच व्यक्तीमुळे मी आतापर्यंत जो आहे तो आहे. तर नादो पब्लिक, जेवढा तुम्ही माझा प्रवास पाहिलाय त्याच्यात मी 2 वेळा सुसाईड करायला गेलो होतो, पण त्याच वेळी त्या व्यक्तीनं मला सांभाळून घेतलंय. देव पण अशा व्यक्तींना पाठवतोय की बाबा ज्या परिस्थितीत तुम्ही पूर्ण खचून जाताय त्यावेळी एकतरी व्यक्ती पाठवतोय किंवा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली असणार, त्यावेळी त्या व्यक्तीचा सन्मान करा आणि सुसाईड वगैरे असले काय करू नकोसा. जर तुम्ही सुसाईड केलं तर संपला विषय. त्यानंतरच्या ज्या योजना आहेत त्या त्यांचा लाभ काय तुम्हाला घेता येणार नाही. आता विषय असा आहे की त्या व्यक्तीमुळे मी आज इथपर्यंत आहे. तर भावांनो, जे इन्फ्लुएन्सर नवीन वगैरे येतात त्यांनी काय करायला पाहिजे काय नको हे आता मी तुम्हाला सांगणार. थोडक्यात सांगतो, व्हिडिओ लय मोठं होते त्यामुळं थोडंसं सांगतोय पण ऐकून घ्या व्यवस्थित. आता विषय असा असणार आहे की तुम्हाला सुरुवातीला ट्रोलिंग केलं जाणार, लोक तुमच्यावर हसणार, पण जेव्हा तुमचं पैसे दिसणार, तुम्ही नोटा वगैरे दाखवणार तेव्हा सगळी बोलती बंद होत्या. आणि या जगात कोण कोणाचं नसतंय. तुम्ही स्वतःचा विचार करा, स्वतः पुढे जावा, तुमच्यावरचं नेटवर्क वाढवा. आता विषय नेटवर्क म्हणजे नेमकं काय तर चांगल्या ओळखी करा. तुमची जी संगत आहे, संगतीचा पण भरपूर परिणाम पडतोय आयुष्यावरती. संगत तेवढी सुधारा आणि चांगल्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करा, नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करा, चांगल्या गोष्टी एक्सप्लोर करा. जर डिप्रेशनमध्ये वगैरे अशा गोष्टीत जर आता अडकून असाल तर नवीन काहीतरी ट्राय करा, कुठेतरी फिरायला जावा बाहेर. किंवा आता असं पण असतं की 9 to 5 जॉबमध्ये लोक अडकून राहिलेत. अशा लोकांना अवघड असते की डिप्रेशनमधनं बाहेर पडणं. सकाळी उठायचं, कामावर जायचं, परत संध्याकाळी यायचं, परत सकाळी कामावर जायचं, ह्या लूपमध्ये ते अडकून राहिलेले असतात. आता विषय असतो की अशा लोकांनी शनिवार रविवारचं ज्या दिवशी सुट्टी असते त्यावेळी नवीन काहीतरी एक्सप्लोर करा. कोणी कुकिंगचं कुणाला येत असेल, ट्रॅव्हलिंग येत असेल तर अशा गोष्टी चालू करा जेणेकरून स्वतःला आनंदी होईल. आणि एक ठराविक वेळ गेल्यानंतर असं वाटतं की आपण त्या गोष्टी चालू करायला पाहिजे. मी पण विचार केला की बाबा आपण जर 30च्या पुढे गेलो तर आपण नादो चालू करू शकत नाही त्यावेळी, कारण त्यावेळी जबाबदाऱ्या वेगळ्या असणार आहेत. त्यामुळं लवकरच चालू करूया. जेवढं तुम्ही लवकर चालू करणार तेवढं तुमचं यश मोठं असणार. या पूर्ण प्रवासात मी खचलो, धडपडलो, पण मी कुठं थांबलो नाही. आता का थांबलो नाही तर याला मोटिवेट भरपूर गोष्टी करत होत्यात. एक सांगायचं म्हटलं तर मी एका मोठ्या शहरात दुकानात गेलो होतो आणि 100 रुपये दिल्यानंतर 50 रुपये देणं मला त्यानं, म्हणजे त्या व्यक्तीनं 50 रुपये द्यायचं होतं. त्यानं परत 100 रुपये दिल्यानंतर 50 रुपये त्यानं मला परत द्यायचं होतं, पण त्या व्यक्तीनं दिलं नाहीत आणि मी पुढं जाऊन परत आलो की बाबा माझं मला पैसे पाहिजेत. पण तिथे एक व्यक्ती शहरातला पॉशमध्ये एकदम असा म्हणजे कोणतरी मोठा व्यक्ती असा होता आणि त्यानं अशा उद्दिष्टानं मला विचारलं की गावातले लोक अडाणी आहेत. ह्या अशा उद्दिष्टानं त्यानं मला प्रश्न विचारला की तू गावातला काय? मग मी म्हटलं होय. मग नंतर मला रिअलाइज झालं की त्यानं त्या दृष्टीने विचारलं आहे की बाबा अडाणी लोक असणार त्यामुळे असं वागतात. तो एक पॉईंट झाला. शहरात जेव्हा आमचं मीटअप वगैरे होत आहेत त्यावेळी एक अशी अतिशहाणी इन्फ्लुएन्सर असतात जी स्वतःला लई शहाणी समजतात, पण त्यांचं मार्केट डाऊन करायला जास्त पब्लिकला वेळ लागत नाही. आता जे काय आहेत ती सगळ्या पब्लिकमुळे असतात, त्यामुळं त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे पब्लिकवर देखील. आणि बाबा आपण गावातला आणि शहरातला हा फरक खरंच विसरून गेलं पाहिजे. प्रत्येकाला एक समान वागणूक दिली पाहिजे. पण ती व्यक्ती अशी आहेत की म्हणजे गावातल्यांना तुच्छ लेखणं वगैरे, बाबा शहरातल्यांनाच तेवढं, लोकलच्या लोकांनाच तेवढं चांगलं म्हणतात. आणि डिफाईन करते मॅटर की माणूस की शहरातले वेगळे आहे आणि गावातले वेगळे आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि त्या व्यक्तींनी वगैरे मीटअपला वगैरे गेल्यानंतर म्हणजे तुच्छ वागणूक वगैरे दिली. त्यावेळी माझं कमी फॉलोअर्स होतं आणि ज्या आत्ता ओळखी झाल्यात ज्या लोकांच्यात त्यात आणि आधी जसा होतो त्यावेळीच्या ओळखीत लय फरक आहे. आता तुम्ही डिप्रेशनमध्ये आहेसा किंवा खचून गेलायसा तर असा विषय आहे की लाईफ स्टोरी या चॅनेलवरती आपल्यासारखे भरपूर लोक आहेत ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली. त्यांच्या मुलाखती पण आपण तिथं दाखवल्या, त्यांच्या स्टोरीज आहेत. तर लाईफ स्टोरी या अकाउंटवरती जावा यूट्यूबला, आणि इंस्टाला पण त्यांचं अकाउंट आहे. अकाउंटला फॉलो करून त्यांचं सबस्क्राईब करून यूट्यूबला सगळे व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची एक काय बोलतात त्याला होप तयार होईल. अकाउंटला फॉलो करून तुम्हाला एवढंच त्यावरती बघायचं आहे की लोकांनी शून्यापासून वरती कसं टॉपचा विषय म्हणजे कशी सुरुवात केली
ते तुम्हाला त्यात बघण्यात येईल आणि लोकांकडून नवीन नवीन शिका. जर तुम्हाला संगतीत वगैरे कोणी तसं नेट म्हणजे संगतीत वगैरे बऱ्यापैकी लोक नाहीत, लोक अशीच निवडा जी तुम्हाला प्रोत्साहन देतील. ज्या वाईट लोक वगैरे आहेत त्यांची संगत वाईट चांगली नाही आहे वगैरे अशा लोकांच्या नाद सोडा आजच्या आणि दुसरं काहीतरी चांगल्यासाठी करा. आता महागाई पण वाढते, पैसा कमवा, नाती पण जपा, पण अशी नातेवाईक लांब सारा जे फक्त फायदा असला की तुमच्या सोबत येतात. जेव्हा मी शाळेत होतो त्यावेळी माझं एक स्वप्न होतं की आम्ही वरांड्यात सगळ्यांना बसवायचे, स्टुडंट लोकांना, आणि सर वगैरे वरती बसायचे. काहीतरी कार्यक्रम असायचा 26 जानेवारीचा किंवा 15 ऑगस्टचा. मग अशा वेळी माझ्या डोक्यात एकच प्लॅन होता की बाबा त्या पुढच्या 3 ज्या खुर्च्या आहेत ज्यांच्याबरोबर सर आणि प्रमुख पाहुणे वगैरे बसतात अशा खुर्चीवर आपण कधीतरी बसायचं. आणि नादोमुळे फक्त शक्य झालं की मी त्यावेळी म्हणजे हल्लीच मी एक गावात कार्यक्रम होता त्यावेळी मेन चेअरला वगैरे बसलोय. म्हणजे स्टुडंट असण्यापासून ते आता मेन गेस्ट असण्यापर्यंतचा सगळा प्रवास हा तुम्हाला नादो ऑफिशियल या माझ्या चॅनेलला दिसणारच आहे. या संपूर्ण प्रवासात मी तुम्हाला सांगितलं की पप्पा माझ्यासोबत 2 महिने बोललेले नव्हतं. आता विषय असा होता की माझं एकच डोक्यात पहिल्यापासून आहे, लोकांना काय बोलतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण घरातलं पप्पा जेव्हा म्हणतील की बा तू काहीतरी करून दाखवलेस, त्यावेळी मी हे जेवढं करतोय त्याच्यात मला समाधान वाटणार आहे किंवा मी खरंच काहीतरी करून दाखवलंय. तर मला आज लाईफ स्टोरी या यूट्यूब चॅनलनं इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खरंच आभारी आहे. आता एकच करायचं आहे, शावडी पन्हाळ्याचे किंवा कागल साईडचे इकडचे भरपूर माझे फॉलोअर्स आहेत, त्यांनी एक काम करा की लाईफ स्टोरी हे यूट्यूबला सर्च करा, त्यांची सगळी व्हिडिओज बघा, त्यांच्या अकाउंटला जसं फॉलो माझ्या अकाउंटला केलं तसं त्यांच्या पण अकाउंटला करा आणि माझ्यावर जसं प्रेम दिलं ते त्यांच्यावर देखील दाखवा. धन्यवाद.